नमस्कार. संपत शनिवारची कहाणी ऐकूया. ऐका परमेश्वरा शनिदेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळी जेवी, लेकी सुनांना सुद्धा शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे आपला नित्यप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं, मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी माडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकऱ्या कर, केनू कुरडूची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेने बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले, तेवढेच तिनं दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनू कुरडूची भाजी केली, तेरड्या टाकळ्याचं बी टाकलं नि सासू सासऱ्याची वाट पाहत बसली. इतक्यात तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं अंघोळ घाल. घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्याने अंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला, तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला खोचलं. शनी अदृश्य झाले. काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाली. आपल्या घरात तर काही नव्हतं, हे असं कशानं आलं म्हणून आश्चर्य करू लागली. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणाने दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आले. मागच्यासारखंच मला नाहू घाल, माखू घाल म्हणून म्हणू लागले. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली. बाबा, आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाची सून मग जवळ काही असलं तरी नाहीसं होईन असा त्यांनी शाप दिला नि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मटकी पाहू लागली. तिला काही सापडलं नाही. संध्याकाळ झाली. सासू सासरे घरी आली. सर्व तयारी पाहू लागली. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला राग भरली. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढे 3रा शनिवार आला. ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखा जवाब दिला. देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं. काही वेळानं सासू सासरे घरी आली. जेवणाची तयारी पाहू लागली. तो तिथं काही दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला. मनात फार खिन्न झाली. पुढे 4थ्या शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं, गलित कुष्ट्याचं रूप धरलं. ब्राह्मणाच्या घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं अंघोळ घातली, भाजी भाकर खायला दिली. त्याचा आत्मा थंड झाला. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला.
तो काय दिला असाच तुझा आत्मा थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. डाळदाणा दृष्टीस पडला. तो काढला. तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्याची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरे तिथे आली. सुनेला विचारू लागली, मुली आज तू काय केलं आहेस? सुनेने सांगितलं, सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, अंघोळीला उनं पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी कुरडीची भाजी आहे. सासू सासऱ्यास आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्याला आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला. सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीवर हिऱ्यामोती दृष्टीस पडली. सुनेला दाखवली. ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिने सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली. त्यांनी 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यात दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपल्याला उपवास पडला. पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागली. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.